नमस्कार मित्रमंडळी, मी विशाल साळकर स्वागत करते तुमचा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता आपण चाललो दुपारचो वेळ असा आणि दुपारच्या वेळात आपण आता चाललो असो खेकडे म्हणजे कुर्ले पकडूसाठी. आणि मी ज्याच्यासोबत जातोय तर तुमका तर प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या दिसतात, सचिन साळकर सृष्टीज ब्लॉग्स. तर त्याच्यासोबत मी आता चाललो आहे. तर त्यांनी मला सांगितलं की खाजनात ये म्हणून. आता दुपारचे बरोबर वाजलेले असत 2:30 वाजत दिलेले असत आणि या कडाक्याच्या उन्हात आता आम्ही खेकडे पकडूक जातो. कारण ह्या ताण असा आताचा तुम्ही बघू शकतास आणि तो येऊन ते थांबलेलो असा. तर चला तर मग आता आपण तेका भेटूया. तर या व्हिडिओत तुमका सगळा बघूक मिळतला, म्हणजे खेकडे कसे पकडलो, किती मिळाले आणि जा काय असतात ता. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. ह्यो जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा. तर मंडळी, मी आता बघू शकतास खाजनात दिलेलो असं आहे आणि पाणी मस्तपैकी अगदी भरलेला असा. कुर्ल्यासाठी टीप, पिशवी अगदी पूर्ण तयारी निलो. म्हणजे आजचे ना गेले ना ते 2-3 दिवस झाले. तर आपली होडी बघू शकतास. या होडीनं आता आपण जातलो. कशासाठी जाऊचा? या साईडीक जाऊचा म्हणता. पूर्ण नदी गोल असा, आपण खय जरी गेलो तरी मिळू शकतात. पण आता ह्या साईडीक गेलो तर जास्त टिवर वगैरे होत ना. ह्या साईडीक गेलो ना आम्ही तर जरा सावळी आपल्याला मिळू शकता ह्या कडक उन्हात. चला तर मग आता आम्ही निघतो. सचिन होडी घेता. चला तर मंडळी, बसूया आता आतमध्ये. दोरो बांधूसाठी दोरो घेतलेलो असा, जेणेकरून एका माका खाऊ नये म्हणून. न्या का मीठ कशासाठी? हां, म्हणजे ऐस खराब होणार नाही. तर मंडळी, आता आपण ह्या साईडीक जातो. आपलं गणपतीचं बांध. इकडे आम्ही गणपती विसर्जन करतो. ही आमची जेठी. हां, गणेश घाट. ऊन कडक आहे रे. मंडळी बघू शकता, ही आमची या साईडला इलेली सगळी टिवराची झाडं असत. कांदळवन विभागात येतात, त्याच्यामुळे याची तोड वगैरे करणत नाही आणि बंदी असा, शिक्षा वगैरे होऊ शकता. या साईडीक पण बघा काही हुऱ्याची ना जामीन शिक्षा. आणि या झाडांचा फायदो म्हणजे काय, आमका अगदी खेकड्याक वगैरे इल्यानंतर ना अगदी मस्तपैकी सावळीच्या वातावरणात सगळ्यात जास्त प्रमाणात ही झाडं देतात. त्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात ही झाडं, ऑक्सिजन सोडतात. दुसरा म्हणजे ही नदीची होणारी झोप ती थांबली जाता, म्हणून ती झाडं महत्वाची असतात. आणि त्यामुळे लोटान येणारा पाणी वगैरे जा असा ना, त्याने आजूबाजूचा जो बंधारो असा तो तुटत नाही. त्यामुळे खूप चांगला फायदा होता या गोष्टींचा. मित्रांनो बघू शकता अशी बघा, या प्रकारे अशी कुत्रे खातात ऐस पगोले म्हणून असा हे केलेला असा आपले विनोद साळकर. आणि त्याच्यानंतर ते पिंजरो पण असं लावून ठेवले नाही तो बघा. आता आम्ही पोयत इलो. लय लांब पडतात. तर मंडळी या साईडीक जाऊ पण शकतो आपण, इकडे पण मिळू शकतो. पण आता सचिन दादा म्हणता की या साईडला जाऊया. या साईडला गेलेला नाही ना बरेच दिवस.
मग या साईडला आम्ही जातो, कारण पूर्ण नदीच असा बघू शकतास तुम्ही. कुठे गेलास तरी काय आपल्या नशिबात असत तेवढेच मिळतले. सावळे पण भेटतात. आणि ह्या ठिकाणी कशी सावळी जास्त असल्या कारणांना आपण याच पाच्यामध्ये आता पगोले टाकतलो. आधी बांधून घेऊया. ऐस बांधून घ्यायचा ना. या सावळीत अगदी ना मस्तपैकी ऐस वगैरे बांधून घेतो. हा बरा वाटला रे. थंड थंड. चला तर मंडळी आता ऐस बांधून घेतो आम्ही. दाखवते तुमका कसा ऐस बांधता तो सचिन दादा. काढूया. कसा मिळाला आज, कसा होता? पैसेच दिले नाही त्यांना. मोरियाचा चांबडा एखादा मी ऐस म्हणतो. बेबी शार्क. अं, बेबी शार्कची कातडी वरची जी कातडी असता हा. ती त्याचा उपयोग वेगवेगळे कुर्ले पकडूसाठी पुरेपूर होता. पण ती फुकट देणंच ना. पहिली फुकट देत ना रे अशीच. आता इकत. आणि बऱ्याच वेळा त्या व्यापाऱ्यांका समजला की याच्यापासून पण खेकडे भरपूर मिळतात. त्यानंतर ना ही जी चांबडी असा ती आता विकत देतात आणि एक वेळ मासे खाऊक परवडतात, पण ही ऐस घेताना जरा विचार करूचो लागता, कारण खेकडे मिळतील की नाही. पण हमखास मिळतातच असं नाही की बाबा खेप फुकट जाता. आणि नवीन ऐस असताना त्याका हमखास खेकडे मिळतात. आता आपल्याक बघूया किती मिळतात ते. आधी या काढून घेता सगळा आणि त्याच्यानंतर मग आता बांधतलो. नंतर आपण ते पाण्यात टाकतलो आणि असो अर्ध्या तासाच्या आसपास वेळ झालो की आपण त्या ऐसाचा आपला पोगोले जे असत ते पोगोले उचलून बघतलो. तर बघूया आज आपल्याला किती खेकडे मिळतात ते. जुना जुना डिझाईनचा वाट. तर मंडळी बघू शकतास सचिन दादा आता एक पगोली बांधल्यान. ऐस अशी सगळे किती आहेत पगोले? साधारण 30 पगोले असत. आणि भयानक वारो पण सुटलेलो असा बघू शकतास तुम्ही. अगदी पिळवाटता. हे आता सगळे जे पगोले असत ते बांधून घेतो आणि दाखवते मग तुमका टाकताना. चला तर मग आधी बांधून घेऊया. चला तर मग मंडळी आता आपण आपली बघा पार्क केलेली बोट काढलो आणि पगोले बघा बांधून झालेले असत. फ्लोट तो वरती राहतो. तर आता अशा प्रकारची पगोली असा सुरुवात आहेसूनच. जवळजवळ या आईस बांधासाठी ना 15 ते 20 मिनिटं लागली. म्हणजे 30 एक पगोले असत. तर ते बांधासाठी तेवढं वेळ गेलो. चला तर मग आता आपण पगोले टाकूया आणि थोड्या वेळाने नंतर उचलून बघूया किती काय मिळतात ते. बघा तर आता पगोले कसे टाकतात. चला बाबा देवा समर्था ब्राह्मण देवा. पहिलीच पगोली टाकलेली असा. भरपूर कुर्ले गावात आहेत. मेन म्हणजे आधी आमका आधी सावळी गावात आहेत. सावळी गावाचीच नाही पुढे गावतली. एवढं एरिया असा तो उन्हाचोच हा. मी हय कशा गेलाय वाऱ्यामुळे हय गेलोय, नाही तर ठीक होता सगळं दुसरीकडे. अंतर किती ठेवतं अंदाजे? असं काय नसता. 20-25 फूट ठेवायचा म्हणजे आपण 30-40 फूट अंतर ठेवतोय. 20-25 कमी होतं. तितकं वास चालता ना त्याचं. जास्त जवळ टाकले ना आता उचलताना प्रॉब्लेम होता. साधारण हे 30 असत ना, ते किती अंतरापर्यंत जातात तरी? नाही म्हटलंच ना तर हे आता तसे 1 किलोमीटर वर जातले बघ. 1 किलोमीटरच्या आसपास. लाईनीत रांगेत सरळ टाकू घेतो. आता आम्ही असे वळणावळणान जातो ना. हा. पण तसे टाकू गेलं तर 1 किलोमीटरच्या ह्याच्यात टाकतो आपण.
तर मंडळी तसा भाऊ गेलास ना तर बऱ्याच महिन्यांनी येईल मी कुर्ल्याक. मी पण स्वतः कधी कधी जातो आहे. आता तेवढं कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही. तर म्हटलं आज सचिन दादा जाऊचंच होतो. तर म्हटलं एक व्हिडिओ पण होऊन जाईल आणि रविवार असल्या कारणानं म्हटलं घरात बसून पण कंटाळा येलेलो. तर म्हटलं एक व्हिडिओ पण होत, एक मजा पण होत. तर बघूया. तर आता आपल्याक असेच 30 पगोले टाकूचे असत आणि जवळजवळ साधारण 1 किलोमीटरच्या आसपास आपल्याक अंतर डिस्टन्स असा आता पार करूचा असा आणि ऊन पण भयानक असा. त्यामुळे आता आपण पटापट टाकूया पगोले. नंतर थोड्या वेळाने बघूया तर आता कुठे खय थांबतो होता बघूया. आधी मेन म्हणजे लास्ट जिथे आपली लास्ट होत तिकडे थांबायचं. माझ्या पाठी बघू शकतास तुम्ही. अंडे बघू शकतात. आता वाय जरा बरा वाटला. थंड वाटला रे. थंड वातावरण वारो मारून घाल तुला. पूर्ण अगदी काटे बिटे वरती असत आणि वारो पण भयानक असा. त्याच्यामुळे जरा हालत होता होडी हलवताना. तर मंडळी बघू शकतास ह्या साईडीक एक पाचो असा आणि हकडे पण एक पाचो असा. कच्या पाच्याक जाऊया ह्या. विचार करतो. सचिन दादा विचार करता. नाही गावठी त्यांना. ह्या साईडीक सावळी नाही, मग सावळ्याच्याच ठिकाणी जाऊया आपण. ह्या साईडला जाऊया. बनवलंय ना. आम्ही आता समोरच्या साईडीक जातो. त्या पाठच्या साईडीक बघशात तर सावळी नाही जरा सावळीचा प्रॉब्लेम हा आणि ऊन पण कडक हा. त्यामुळे आता समोर जरा जाऊया. कारण येईपर्यंत आता आपल्या अडथळे भरपूर येले. झाडा पण आडवी तिडवी असत. त्यामुळे त्यांका अगदी सहजपणे पार करू शकणार नाही आपण काही गोष्टी. तर हय तर सावळी दिसता. मग आता ह्याच पाच्यात आपण जातो समोरच्या. किती झाले अंदाजे? झाले आता हे 12तले टॉपिक घेतलंय. तर नाही म्हटलं तर 25 नाही 22 टाकलं. 22 टाकलं आणि अजून 7-8 असतले ना. 10-11. 10-11 म्हणजे 30च्या बाहेर होते काय रे? हो 30 आणि मध्येच मोडले आहेत ना. त्यामुळे अंदाज गावना नाही किती टाकून दिले. अंदाजे 30 असत बघले. ओ वा. असा वाय सावळे दिल्या ना खूप भारी वाटतं. मी खाली बसतोय. होय. अरे बाप रे. बघा किती वाकाचा लागतं. पुढे जाऊ. पालो गेलो कसं रे टिवरांचो? किड्यानी खाल्याने. किड्यानी. मित्रांनो हे बघा का आमच्याकडे हुरो हुरो म्हणतात ना. हुरो तो हुरो. आणि ह्याचो डीग जो असा ना एकदम विषारी डीग असता. म्हणजे डोळ्यात वगैरे गेलो तर फोप येऊन जातो आणि अंगाक वगैरे लागलो ना तर सुस्ता माणूस. हे बघा ही सगळी असत ना ती हुऱ्याची झाडा आणि हो टिवर. किड्याने पालो खाल्ले नाही त्याचं. ह्याची पालवी गेलेली आहे साधारण. ही बघा अशी छोटी छोटी पानं असतात ती. पण ती आता पूर्ण ती गेलेली आहेत. सीन तर एकदम भारीचा. कधी जर इलास ना नदीत आणि गेला तर विचार करून ह्या झाडा खात लावा. याचं डीक वगैरे अंगाक लागात त्याची काळजी घ्यावा. आमच्याकडे बरेचसे पाचे असत. मरांदेचो पाचो, वेगवेगळी नावं जे एरियनका हा वेगवेगळी नावं. ढिपळाचो पाचो, सक्याऱ्याचो पाचो, उरावलेलो पाचू, उरावलेलो पाचो आणि कसं पाचू अशी बरीचशी नावं असत. आमचे वडील सांगत तेव्हा. उभो पाचू, उभो पाचो, आडवो पाचो. ओय ओयतून आपण आता इलेलंच असं. तालियेत बाहेर पडतलं. झाले टाकून. मित्रांनो आता आपले सगळे जे पगोले असत 30-32 ही शेवटची पगोली टाकता येतो. आणि आता या सावलीत आपण आता किती मिनिटं थांबूया? 15-20 मिनिटं तरी थांबा. 15-20 मिनिटं थांबा होया. तर तो ऐसाचो वास त्याच्या नाकापर्यंत जातलो आणि ते खाऊ घेतली आणि ती आपल्याक मिळतली. तर आता थोडा वेळ आम्ही बघा
या झाडाच्या मस्तपैकी सावलीत अगदी मरांदी 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 ही बघा ही मरांदी का काटे असतात पाना बघू शकतास तुम्ही मंडळी आता वाज जरा पाणी खातो मंडळी 10 मिनिटं होई दिलेली असत आणि आमच्या होडीमध्ये बघा बघू शकता हे बघा कुर्ल्यांका बांधासाठी रस्सी त्याच्यानंतर ह्या ऐस खराब होता नाही म्हणून मीठ पण घेतलेला असा हा आपली वली असा त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतास ही आकडी असा म्हणजे बिळातली वगैरे कुर्ली काढूची झाली तर ह्या आकडीच्या साह्यान आपण अशी काढू शकतो बाहेर म्हणून ही आकडी त्याच्यानंतर हे बघा ही नेट असा तयार केलेलो म्हणजे जेणेकरून समजा मासं वगैरे काय घेऊचो असतात आपल्याक तर ह्याने आपण पटकन उचलू शकतो पाण्यातलं ते सगळे उपयुक्त वस्तू ज्या असतात ना ते होडीत तुमका दिसतले त्यानंतर ते 3 बादले असत त्याच्यात ऐस असा ह्याच्यात पण ऐस असा ही मोठी असा त्याच्यात खेकडे ठेवतो तो त्याच्यातले खेकडे डिवाइड करतात कधी कधी खाता नाही म्हणून एकामेकाक आणि ही पिशवी असा अगदीच जास्त मिळाले तर पिशवी पण आपल्याकडे ना चला तर मंडळी आता 20 मिनिटं झालेली असत आणि आता आपण पगोले टाकलेले असत ते उचलूचे असत तर बघूया पहिल्याच पगोलेत काय होतं आणि काय मिळतात आपल्याक तर सचिन दादा आता डबे वगैरे सगळे तयार करता सेटअप बघू शकतास तुम्ही आणि पूर्ण 1 मॅन शो करता म्हणजे होडी हलवणं पगोले टाकणं त्याच्यानंतर उचलून ती कुर्ली जी असा ती परत पडलेली कुर्ली आतमध्ये येलेली बांधणं सगळा काम जो असा त्याचा असा पहिली पगोली ती बघा थंय असा खायच्या हातार उचलतं चला पहिलीच पगोली आता बघूया काईला शाबास दोन एका टायमाक 2 गाराना पावला आपला खतरनाक पीस पण मोठे असत बघू शकता पीस पण मोठे असत पकडले नाही होय असा तिचा मूळ खतरनाक खतरनाक गाडीत जाणार असतोस हे बघा खतरनाक पहिल्याच ट्रिपला आपल्या 4 तर मिळाले जोडी कपल हे बघा त्यांका वेगळे सेपरेट ठेवता बघू शकतास तुम्ही पहिल्या 2 पगोलेत आपल्या 4 कुर्ले मिळालेले असत आणि अजून असे आपले बरेचसे पगोले असत बघूया आपल्या पहिल्या ट्रिपीक आपल्या किती काय मिळतात ते वाकान जावचा लागतं कारण टीवर बिवर सगळा आडव्या इलेला असा तिसरी पगोली आता तिसऱ्या पगोलीत बघूया आपल्या किती मिळतात ते तिसरी पगोली खतरनाक एकदम खतरनाक
दोन 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 दोन. आज दुरी फिक्स आहे वाटतं. दुरी फिक्स. दुरी फिक्स लाव. आज बंद आज रविवार. उद्या सोमवारी दुरी फिक्स. बघा आपल्या व्हिडिओत जर कोणाक आकडो लावणार असा असतात बघणारे सबस्क्रायबर आपलं कोण असतात ना, दुरी बघा उद्या आपल्या fix. 3 पगोलेत. उद्या बंद. उद्या बंद असा पण 3 पगोलेत आपल्या 6 कुर्ले मिळालेले असतात आणि प्रत्येक पगोले 2-2 कुर्ले म्हणजे दुरी फिक्स असा सचिन म्हणता. बघूया तर आपली चौथी पगोली असा ती बघा ते. जर कोणाक दुरी लागली ना आणि दुरी इली तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. दोघांका पाठवा. दोघांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. वा हे केली पण फेरी ह्या काय फुकट गेली नाही. तर खतरनाक काम 25. दोन दोन दोन. कडक पीस आणि पीस पण कडकच होत अगदी. कडकच होतं. कडक आहे का मग? खाली बघ. कडक. आता मेन म्हणजे त्या झाडाच्या खालसून जाऊचा रे बाबा माझ्या. अजून नाही जाऊची. पाणी जरा कमी असं. खाली. बघ. ह्याच्यात पण 2. सब जगह पे दो आ रहा है. आता 2-2 गावतोय मी काय असं आहे बघा. कडक एकदम कडक पिसत आणि प्रत्येक पगोलेत म्हणजे एक पगोलेत आपल्याला एकच मिळाली आणि अजून आपल्याक असत पगोले भरपूर पण आतापर्यंत 2-2च प्रत्येक पगोलेत मिळालेले असत. पहिल्या ट्रिपला बऱ्यापैकी आपला काम झालेलं असं बऱ्यापैकी अगदी. 3 येतात ना. काल 3 येत होते मग. हे बघ एक रुची आपली एक टाकूची. हे बघ 2 कुर्ले 2. घे एकाक जीवनदान दिल्यान. साधारण होती तरी पण म्हणता की नाही घ्यायची आपण. आपल्यात परत मिळतली ती वाज मोठी होऊन. ही ती बघ काळिंद्र बघ किती होते ह्याच्या खाली. हे बघा खुश. दिल खुश. म्हणून म्हणता आम्ही लकी चिंगूळ पण आतमध्ये येईल. चिंगूळ तुम्ही बघू शकता ते बघा. सकाळी 10 मिनिटं. कुर्ली दुसरी पगोली घेते. खाली पडली आहे ती काय. चावाक बघा कशी करता. चालता काय भाऊ मोबाईलाक धरता काय भाऊ? मोबाईलाक धरीत तरी काय करता बघ इथं नको. खातडी नाही मोबाईल. कडक. वा 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 वा. थोडी आहे पण 2 पण जीवनदान ह्याच्यासाठी 1 लाईक नक्की करा. आपण कसं घेऊया बाहेर. मित्रांनो बघू शकतास
खडपी पडतलं खडपी खडपी लहान मोठे हे मोठे आहे. हे मोठे आणि हे लहान असे दोन दोन हे ह्याच्यात बांधायचे बारके नाही म्हणजे आंब्याचा फळ कसा असता याक छोटा वेगळा आणि मोठा वेगळा त्या टाईप मधला ह्या करता 1000 रुपयाला वेगळा 1000 रुपयाला वेगळा आणि 100 रुपयाला वेगळा. अशी काहीतरी आणि एकदम बिटके असतात तर सोडून देतं बिटक्या सोडून द्यायचं बिटके नाही लावायचे. या बेटा, आमचं पैसे देणं ए तुला कडक 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 हे तर एकदम कडकडीतच गावलेलं आहे माल आणि मी झाडीमध्ये अशा प्रकारे बाटली पगोली आली आहे बाटली पगोली आपली बघू सगळ्यात जुनी बघू. सगळ्यात जुनी आणि जुना खोड आहे जुना खोड जुना खोड अरे बापरे पडली पडली एका बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे तशी घालवक द्यायची नाही आता वा काम 25 काम झालेला काय आता आता वा काम 25 काम काम 25 सगळे 25 होता वर अरे ऊन लागता पण त्यातल्या त्यात मजा पण येत. मजा पण येता म्हणजे काय आपल्या किल्ल्यासारखं काहीतरी मिळतं त्याच्यामुळे खूप चांगला वाटतं खूप मजा येता बरोबर तीन हे बघा तिघांचे आपण आता बोली करत होतो आणि 3 पगोले आपल्या 3 कुर्ले आपल्या पगोले दिलेले असं वा खूप भारी शाबास खाल्या नेलो खाल्या सोडल्या मग कशा खाली बोलत नाही तर मुस्कट फुटायचा खाली वा खाली. एक पगोली फेल गेली एक तिळा तिळा तीन हा तीनच येतो हो. पडपड लवकर जा खाली. ह्या पगोल्यातला ह्या पगोल्यात पिटा नेला हो आता बघूया होय तिळा दुळा आया काय डबल बडा. नाही एकच पण सनसनीत ते हा बोल. कडक रे संकलित कपडे घ्यायची. एक लाल कलर दोन शाबास कडक 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 माल भारी ये घे अशाच भाऊ म्हटलं ना रे ते पण 2 हा चिंगळे संध्याकाळी सोय केली. फडफडत अब्बास मंडळी चिंगळे बघू शकतास चिंगळ्याची साईज बघा भारी त्याच्यात टाक. शेट टाकलंस तरी काय कसले चिंगळे मिळतात बघा पण रापा किल्यार गावनत नाही पण असे पगोलेत बरेच गावतात पटाक झापूक झुपूक करतात झापूक झुपूक ओ हो माल भारी चिंगळो पण भारी शाबास आणि अकडे झाड पण भारी बाहेर गेली काय बाहेर गेली चिंगूळ. चिंगूळ बाहेर गेली चिंगूळ फेल नाही एकच फक्त फेल गेली
आणि त्याच्यात वसूल नाही म्हणता मी लकी नाही बघा. मी एवढं लकी माणूस त्याच्याबरोबर इलेलो असे. बघा खडपी खडपी. शेवटची ना दोन. हे बघा हा काय बारके नाही तरी काय ना त्यांका आतमध्ये घे नंतर बघूया. वा वा हे बघा दोन दोन बारीक. आता एक शेवटची पगोली पगोली. शाबास. जैसून दोनांची सुरुवात झाली ना दोनांना शेवट झालं बघा. आणि आता आपण सावळी बघूया. ही सावळी हवी. सावळीत वाईट थोडा वेळ थांबूया. काम 25 तर झालेलाच असा. अजून एक फेरी मारूची असा आपल्या. त्या फेरीत आपल्याला किती मिळतात ते बघूया. आणि आता आम्ही थोडा वेळ सावलीत थांबतो. बघू शकता माऊ बघू काय मंडळी. बघा एक खेकडं वरती इलेलो असा. बघा कसं वाकडं वरती इलो. त्यामध्ये ती पण सावली दिलेली असा. चिंगळे शोधे चिंगळे. पाठी जाऊन बस बघा. तर मंडळी बघा आमच्या पहिल्या खेपेक हे असत. अजून त्या टिपात असत थोडे बसलो होत्या. ह्या त्या रशियन तो बांधतलो दाखवते तुमका कुर्ली कशी बांधायची ती. तर मंडळी आता एक एक कुर्ली काढतलो बाहेर बांधूसाठी. बघू शकतात बांधूची टेक्निक. बांधून खावचे नाही एकामेकात. या अशा प्रकारे त्यांना ती कुर्ली बांधलेली असा. आणि ती आता एकामेका खावचे नाही. अगदी व्यवस्थित अगदी रवतले. आणि ती आता पिशव्यात ठेवलेले आहेत. तयार झालेलो माल पिशवीत.
तर अशा प्रकारे आपण आता सगळे कुठले बांधण घेऊया आणि मग जाऊया दुसऱ्या ट्रिपला. तर मंडळी आता हे अशा प्रकारचे बांधण्याची जी पद्धत असा ते आता तशा प्रकारे संपूर्ण जे खेकडे असतात ते पूर्णपणे बांधतलो, व्यवस्थित ते ठेवून देतलो आणि जवळजवळ अर्धा तास तरी आपल्या ह्या प्रोसिजरला लागत असं वाटतं. आणि त्याच्यानंतर आपला पुढचा चालू म्हणजे पुढची गोष्ट चालू, पुढचे जे पगले परत टाकलेले असतात ते आपल्या उचलूचे असत आणि 2 ट्रिपी मारून जाऊया असं तो म्हणता. तर आता दुसऱ्या ट्रिपीक बघूया काय मिळतं. आता तोपर्यंत हे बांधून घेऊया. चला तर मग थोड्या वेळात भेटूया. तर मंडळी बघा कुर्ल्याची साईज बघा, हे बघा लाल्यातली कुर्ली आहे आणि अगदी सनसनीत मोठी असं आहे. हे बघा माझ्या हाता एवढी साईज आहे त्याची, भारी. तर मंडळी जवळजवळ आपण 20-25 मिनटं थांबलो, तोपर्यंत त्यांनी बांधल्या आणि आता आपण दुसऱ्या फेरीसाठी निघतो. दुसऱ्या फेरी बघूया आपल्या किती मिळतात ते. पहिल्या फेरी एक तर तुम्ही बघितलाच 2-2, 3-3 पण मिळालेले होते. पण आताच्या फेरी एक बघूया काय मिळतं. आता वेळ पण 4:30 पावणे 5 होत दिलेले असत. तर चला तर मग आता बघूया. पहिली पगोली, पहिल्या पगोलीत परत सुरुवात झाली आहे बघा. 2 बाहेर पण येते, जाताना लागला येऊ दे. परत 2 रेस्क्यू. चला हे परत टाकून ठेवतो आणि येताना मग परत तसेच उचले द्यायचे आहेत, म्हणजे त्यातल्या त्यात काय मिळाला तर मिळाला. तर मंडळी तिसरी पगोली आणि तिसऱ्या पगोल्यात पण 2 आणि मोठी ती पडलेली छोटी ती ऑटोमॅटिक गेली. कुठली असली तरी गेली असती. नाही रे, नाही जाऊची. बघलस 2 होत, दोन्ही पण लहान. चला सोडून द्या, सोडून द्या. ऐस काल्यान ही मोठी आहे सनसनीत. मंडळी 3 इले 3 एकदम. हो घे तर. होय एवढे पण लहान आहेत ते, त्यात असत खाऊ खावती. त्याला ह्याच्यात पण 3. तू खा. मस्त पीस गावतात, मोठे मोठे पीस आहेत. दुसऱ्या फेरी एक पण चांगला चालला. अजून बरेच पगोले ते एकदम शेवटात तुमका दाखवते कुर्ले किती मिळाले ते. चला तर मग येतानाच मस्त गावले पहिल्या ट्रिपच.
नवरा बायको आणि ही हय फिरता खेळूचा फिरता. पाठीमागे गेला येऊन राहिली आहे कोपऱ्यात. या बंडल ठरला आता होय. बाटली पगोली मगाशी हीच फेल गेली काय रे? नाही ना. काय नाही करणार. काय नाही वाईट चावतो. तीन इले काठी बघ काठी ती- हम्म. येऊ दे. जवळजवळ मित्रांना नाही म्हटलंच तरी 15 एक कुर्ले जे छोट्या साईडचे होते ते सोडून दिलं, कारण ते मोठे होऊ देत बऱ्यापैकी. आणि त्यातल्या त्यात वरची जी साईज होती ती ठेवलं आणि त्याच्यावरची साईज तर आपल्याकडे असतात अवेलेबल. दुसरीच फेरी चालू आहे. येताना अजून एक म्हणजे उचलत येतलं त्या फेरीत बघूया आपल्याला काय मिळतं. आता आता एक बंडल सरला म्हणजे जवळजवळ 15 एक पगोले सरले. 20 चिंगूळ बघ चिंगूळ. पिंजऱ्यात चलतं ना. एक बरी आहे, एक छोटी आहे. तिथे ठेव ठेव ठेव. एका डेक्याची आहे. एका डांग्याची होती, एका डांग्याची. एक गेली त्याच्यावरती इली आणि खाली गेली. डबे भरले डबे भरले. सोडून देतो. शेवटची पगोली बघा. आणि आता आम्ही हे पगोले आता उचलूक सुरुवात करतलो. वैसून शेवटच्या पगोलीत काय दोन जैसून दोघांची सुरुवात झाली. दोघांपासून शेवट झाली, पण ते घेऊचे नाहीत म्हणता सोडता. चला सेटिंग करतोय आणि पिऊया. तर मंडळी आता थोडा पाणी वगैरे पितो. आणि आता ऐस जाता जाता त्याचा ऐस असा बांधलेला तर सोडत जाऊचा असा. आणि परत नेक्स्ट टाईमला नेक्स्ट डे दिवशी येतो परत तो परत नवीन ऐस बांधतो. तर त्याच्यामुळे आता सगळे पगोले एकावर एक थर ठेवून घराकडे निघतलो. आता ऊन पण भयंकर. आपल्या फेरी काय फुकट गेली नाही. व्यवस्थित अगदी आपल्या कुर्ले मिळालेले असत आणि काम झालेलं असा. 25 तो डबा बघू शकतास. बारक म्हणजे त्यातल्या त्यात मीडियम साईजचे कुर्ले आहेत आणि या मोठ्या ह्याच्यात. आणि हे आता हे बघू शकतास तुम्ही बाणान ठेवले ना. काम कर हे बघा किती वाजले. हे आता असे बाणान ठेवलेले असत. तर मग मंडळी आता आपण आपल्या बांधावरती परत इलेले असो. आणि तुमका दाखवते मी. हे बघा हे आपल्या खाऊसाठी कुर्ले दिलेले आहेत. बाहेर येतात हे आपल्याक मिळालेले असत आणि हॅपी श्वेत असत. जवळपास ना आपल्या 4-4.5 किलोच्या आसपास कुर्ले मिळाले आहेत. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बाजूची बेल ऐकून दाबा, म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. चला तर मग आता इथेच थांबूया. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या. चला आता घेऊन जा.